भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञाननी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. कबीर साहेबांनी आदरणीय धरमदास साहेबजींना आपल्या कृपेने 60 वर्षांचं वय झालं होतं त्यांचं, धरमदासजींचं. तेव्हा एक संतान, एक पुत्र दिला होता. त्या पुत्रामुळे त्यांचा वंश वाढला होता आणि त्या पुत्राशी मोठा मुलगा नेहमी विरोध ठेवत असे. त्याच्याशी नेहमी जो आहे ना वाद घालायचा. त्याने तिथून सोडलं होतं बांधवगड. दुसऱ्या लहान मुलाने कुठे दुसरीकडे निघून गेला होता, कुद्रमाल वगैरे नाव आहे MP मध्ये. तर बांधवगडला तो आमच्या सोबत होता, तो आमचा सेवक. त्याने नंतर सांगितल्या दासांना या सर्व गोष्टी. तर त्याने जाऊन बांधवगडला एक महात्म्यासारखे कोणी दिसत होते, त्यांना विचारलं. स्वतंत्रपणे चर्चा करून ज्ञानाबिनाच्या गोष्टी केल्या. मग आम्ही तिथून निघालो वटवृक्ष बघायला. आम्ही वटवृक्षापाशी पोहोचलो तर तिथे एक महंत होते. अशी गादी टाकलेली होती आणि झोक्यावर बसले होते ते. आणि 1-2 त्यांचे सेवक होते, त्यांना झुलवत होते. तर त्यांच्याशी त्यांनी एकांतात चर्चा केली. आम्ही कुठे इकडे आपलं तिकडे बसलो होतो. त्यांना विचारलं की सारनाम काय आहे, सतनाम काय आहे. तो म्हणू लागला की बाबा मला तर काही माहिती नाही. माझ्या मामाजींचं दुकान होतं, माझे मामा राहत असत तिथे महंत. त्यांचा तर मृत्यू झाला. माझे तर लाकडाचं दुकान होतं, मला इथे बसवलंय. मला नाही ठाऊक इथे काय आहे. हो, एवढं नक्की आहे की त्या वटवृक्षाच्या बाबतीत त्यांना माहिती होतं, बाकी सारनामाच्या बाबतीत मला नाही ठाऊक. असं तिथे बांधवगडला त्या संतांना विचारलं. त्यांनी हेच उत्तर दिलं. कोणी काही सांगितलं, कोणी काहीच नाही सांगितलं. हा मंत्र आहे, तो मंत्र आहे. मग आम्ही पोचलो. बाकी अनेक ठिकाणी गेलो. मोठे मोठे जे कबीरपंथीचे होते, तर सगळीकडे फिरून आम्ही परत आलो. म्हणालो चल बाळा बघून येऊ, परमात्म्याचं स्थान आहे, चांगली गोष्ट आहे. मग येऊन त्याने सांगितलं, म्हणू लागला की ही यात्रा माझ्यासाठी वरदान सिद्ध झाली. मी म्हणालो की बाबा अशी काय गोष्ट आहे सांग. की मी इतका नालायक आणि नीच माणूस आहे, त्याने त्याची सगळी चूक कबूल केली. की मी हा विचार केला होता की कबीर तर परमात्मा आहेतच आहेत, कबीरजी, यात तर काही शंका कुशंका नाही, सर्व पुरावे तुम्ही दाखवलेत. तर माझी ही शंका होती की जर कबीरजी भगवान आहेत तर त्यांच्या पूर्ण पद्धतीने कबीर पंथाचे जे सर्व साधू संत आहेत ते तर परिपक्व असतील, अगदी ज्ञानी असतील, परिपूर्ण असतील. मी म्हणालो की बाबा काय बघितलंस. मी म्हणालो बाळा जर हे परिपूर्ण असते तर दासाला एवढं ओझं वाहण्याची काय गरज होती, काय गरज होती हा संघर्ष करण्याची. या दासाला काय गरज होती मग या फंदात पडायची, जेव्हा सर्व सगळ्यांना सांगायची की यांचं ज्ञान चुकीचं, त्यांचं ज्ञान चुकीचं आणि हे ज्ञान खरं. और सभी बोली आत्मा भी नो सोचे रामपाल निंदा करता है, नंदक को और साची बताऊं. तर मग त्यानं सांगितलं की मी हे असं एकाला विचारलं की महाराजजी सारनाम काय आहे. त्याने काय सांगितलं की हातावर पीठ घे. एक कबीरपंथी जुन्या आश्रमातील 60-70 वर्षांचा म्हातारा, आणि तो म्हणाला की हातात पीठ घे आणि श्वासाच्या जवळ आण, आणि श्वासामुळे त्या पीठात काही डिस्टर्बन्स येता कामा नये, बास हेच समजून जा की सार शब्द आहे. तो म्हणू लागला आता माझं तर पोट भरून आलं, अशी दृढता आली आहे. हे भगवान, हे तर नुसते रिकामेच बसलेत, कोणाकडेच काही नाही.
आणि मग त्याने सांगितलं की माझ्या मनात मी एवढा नालायक आहे, माझ्या मनात एवढा दोष आला होता. मी म्हणालो की काय हरकत नाही, तो तर येणारच आणि त्याचं निरसनही भगवान करतील, जे पुण्यात्म्यांवर दया करतील. तो दिवस आहे आणि आज त्या बालकाला असा दृढ विश्वास बसला आहे या दासाच्या या सर्व ज्ञानावर आणि त्याचं जीवन सफल झालं. नाहीतर परत मार खाल्ला असता कुठे. तर पुण्यात्म्यांनो, आता अशा भोळ्या आत्म्यांना अशा समस्या अजून येतील. एक अजून परिवार होता, राधास्वामी पंथातून आला होता सन 2003 मध्ये. संपूर्ण कुटुंब आलं इथे, दीक्षा घेतली करोंथा आश्रमात आणि चांगल्या दृढतेने भक्ती करीत राहिले. मग त्यांच्या मनातही हाच दोष निर्माण झाला, सर्व ज्ञान समजूनही, की बाबा आता दामाखेडामध्ये धरमदास साहेबजींच्या गादीशी संबंधित संत सांगितले आहे. कोणी माथे फिरू भेटला त्यांना दामाखेडच्या गादीचा कोणी भक्त, त्याने सांगितले त्यांना की संपूर्ण मोक्ष हवा असेल तर दामाखेडाच्या गादी असणाऱ्यांकडून मिळेल. कबीर साहेबांनी त्यांना वरदान दिलेलं आहे. अच्छा, त्यांना झाडा लावण्याचं वरदान दिले, झाडफूक करण्याचं. कबीर साहेबांनी तर तुम्हाला सांगितलंय की जो खरं नाम देईल त्याने मोक्ष मिळेल सतनामाने, वंशाने नाही नादाने होईल. म्हणजे आजपर्यंत कितीही बघा, नादवाले जेवढे म्हणजे वचनाचे शिष्य, त्यांच्यामुळेच आपला पंथ उजागर झालाय आणि ज्यांच्याकडे योग्य नाम आहे त्यांच्यामुळे मोक्ष होईल, कोणत्या पिढीने नाही. त्यांना ही गोष्ट पक्की वाटली. आता रामपाल तर काल 4-5 वर्षच झाली नाम देत आहेत आणि तो तर खूप जुना आहे म्हणतात. इथून सोडून तिकडे गेले धक्के खायला. त्यांना सतनाम प्राप्त झालेलं होतं. सारनाम तर मालक म्हणाले होते की जरा अजून उजेडात येऊ दे, मग लवकर द्यायला लागू, अजून जरा ताणून ठेवू, वेळ लांबवायचा आहे. तर त्यांनी जाऊन विचारलं की आम्हाला नाम द्या. जाऊन पोचले दामाखेडामध्ये. ते म्हणाले बा ठीक आहे, बसा, नाम देतो. त्यांनी ऐकवला पूर्ण शब्द. अजर नाम, अमर नाम, पाताळेश्वर सिंधू नाम, हेच हंसाचं काम. ते बघू लागले यांच्या तोंडाकडे. ते म्हणू लागले की सतनाम, सतनाम कोणतं असतं? तर म्हणे की हेच आहे, जे काय आहे ते फक्त हेच आहे. आता ते तिथून तर ओशाळलेले मांजर होऊन आले. त्यांनी एक स्कीम बनवली आणि कोणाकडून ऐकले की तिथं कबीर चौरा आहे काशीमध्ये, तिथे परमसंत भेटतील, तिथे धक्के खाल्ले. शेवटी ते भक्तिहीन झाले, इथूनही गेले. तर सांगण्याचा अर्थ हा आहे पुण्यात्म्यांनो, या काळाने तर खूप फासे टाकले आहेत, खूप बंधनं घातली आहेत, पण आता हे सर्व संपवावं लागेल. दास सर्व संपवेल आणि असं करेल या सर्वांना की यांच्याकडे कख नाहीये, यांच्या जोळ्या उलट्या करून दाखवेन. आता बघा, आता या कबीर परमात्म्याच्या नावाने काळाचे 12 पंथ चालले आणि त्यांचाच एवढा विस्तार झालाय की कित्येक करोडोंच्या संख्येने कबीरपंथी आहेत. कित्येक करोड, जवळजवळ 20 करोड पेक्षाही जास्त असतील एकूण सर्व मिळून भारतात कबीरपंथी. परंतु आहेत ते नकली, संताकडून प्राप्त ज्ञानयुक्त. ते ज्ञान पूर्ण नाही त्यांचं, ना त्यांच्याकडे भक्ती मार्ग. आता त्याच पंथांमधून एक अजून पंथ रुजला आहे, त्याला पारखी संत म्हणतात, पारखी पंथ. आता अन्य जे कबीर पंथात जे निस्संदेह काळाने प्रेरित आहेत, जे नाम ज्यांच्याकडे यथार्थ नाहीये, परंतु ज्ञान त्यांचे बरेचसं बरं आहे. परमात्मा कबीरजींना ते महत्व देतात, परमात्म्याला मानतात आणि सतलोक, सचखंड या स्थानांनाही ते मानतात. परंतु त्यांचे नाम चुकीचे आहे, त्यांचा पूजेचा विधी चुकीचा आहे. आता पुण्यात्म्यांनो, जसं तुम्हाला कोणाला हे ज्ञान झालं की या व्यक्तीला हा रोग आहे
आणि त्या रोगाचा नाश करण्याचं औषध नाहीये, तर त्या ज्ञानाचा उपयोग काय? त्याचा काही उपयोग नाही. हे पण ज्ञान असं झालं की याला हा रोग आहे आणि त्याचं औषध पण नाही. तर हे आपल्या सर्वांना ज्ञान झालं कबीर साहेबांच्या मार्गामुळे, की आपण सतलोकातून आलो होतो, इथं फसलो आणि इथला काळ भगवान आहे. याला 1,00,000 मानव शरीरधारी प्राणी नित्य खाण्याचा शाप लागलाय. तर आपण सर्व दुःखी यामुळे आहोत की आपण सतलोकात नाही गेलो. सतलोकात गेल्याने आपल्याला सुख मिळेल, परंतु त्यांचे जे सिद्धांत विधान आहे हे सर्व कबीरपंथी जे आहेत, कबीर परमेश्वरजींना केवळ सद्गुरू मानतात, परमात्मा नाही मानत. आणि परमात्म्याला सतलोकात निराकार मानतात. आणि तिथे त्याच राधास्वामीवाल्यांच्या थिअरीच्या म्हणण्याप्रमाणे तिथे प्रकाशच प्रकाश आहे, परंतु हे मानतात की तिथे आत्मा त्या प्रकाशात फिरत राहतो. परमात्मा आधी गुप्त होता, मग प्रकाशित झाला. प्रकाश उत्पन्न केला त्याने आपल्या ध्वनीतून, मग त्यात सामावला. काहीतरी असे बकवास करतात बिनबुडाची. त्यात सामावला प्रकाशात, तो प्रकाश चेतन झाला. प्रकाश काय डोंबल्याचा चेतन होतो सांगा? प्रकाश तर प्रकाशच असतो. आणि काही तर इथपर्यंत आपल्या मनघडंत कहाणी बनवत आहेत की त्याने प्रकाशाला, परमात्म्याने मग प्रकाश असा उधळला. अरे जेव्हा परमात्मा प्रकाशात सामावला, मग उधळला कोणी? मग तो थेंब पाण्याचा जसा उडवतात तो परत पाण्यात मिसळतो. तर पाण्यात मिसळलाच नाही तो थेंब, सगळा वेगळा वेगळा राहिला, ते सगळे आत्मा बनले आणि मग प्रकाशात फिरू लागले. म्हणजे याचा अर्थ जसा मासा फिरतो समुद्रात असे धक्के खात, तर तिथे प्रकाशच प्रकाश आहे आणि तो चेतन प्रकाश आहे. एकाचीच थिअरी अशी आहे, बाकीच्यांची तर अशी आहे की तो निराकार आहे, भगवान. आणि तिथे आत्मा वेगळा राहतो. त्या प्रकाशात जसा मासा पाण्यात फिरत राहतो असे धक्के खात असतो, अशी भटकत असते. तर काय डोंबल्याचा मोक्ष झाला? ही काय गोष्ट झाली? तर अशा प्रकारच्या गोष्टी. तर हे जे कबीरपंथी आहेत ते अस्तित्व भगवानाचे मानतात की भगवान आहे, परमात्मा आहे, सत्पुरुष आहे, जीव भिन्न आहे. याची गोष्ट काहीशी बरोबर आहे, परंतु त्यांच्याकडे मोक्ष मार्ग नाही, यथार्थ ज्ञान नाही सत्पुरुषाचे. जसे आपल्याला आंब्याच्या वैशिष्ट्याचं ज्ञान झालं, आंब्याच्या की किती स्वादिष्ट फळ आहे आणि त्यात बी नाही, आंब्याच्या बीच्या जागी बाभळीच्या झाडाचं बीज दिलं आणि आस लावून बसलोत आपण आंब्याची, तर मग सगळीच गोष्ट बिघडली. ही तर दशा आहे कबीर साहेबांच्या त्या 12 पंथ आणि त्यांच्यातून निघालेल्या अनेक ब्रांचेसची. आणि एक जो पारखी पंथ आहे हे तर पूर्णतः नास्तिक लोक आहेत. यांचे काय विधान आहे की एकतर हे मानतात की जीव हाच परमात्मा. सांगा, जीव म्हणजेच भगवान आहे. आणि मग म्हणतात की ध्यान लावा आणि ध्यानाची अंतिम उपलब्धी हे काय सांगतात की विचार शून्य व्हा. बस हीच अंतिम ध्यानाची पराकाष्ठा आहे. आणि जीव म्हणजेच भगवान आहे हे तर यांचे ज्ञान आहे आणि विचार शून्य होणं हे यांचं ध्यान आहे. यांना तर कोणी विचारणार असेल की भल्या माणसांनो, जेव्हा परमात्मा जीव म्हणजेच भगवान आहे तर मग साधना कशाला आहे, आश्रम कशाला आहे, पुस्तक छापण्याची काय गरज उरली? 2 अक्षरांचा प्रश्न आहे की भगवान निराकार, भगवान तर नाहीच आहे, जीव म्हणजेच भगवान आहे. सांगा, कोणी बुद्धिमान माणूस ही गोष्ट स्वीकारेल? आणि त्यानेही लाखो लोकांना भक्तिभ्रष्ट केले, मूर्ख बनवले. एक अभिलाष दास नावाचा एक हा पारखी संत म्हणवायचा. सांगा, यांना संत म्हणायला सुद्धा लाज वाटते आम्हाला. अभिलाष दास नावाचा एक संत आहे, इलाहाबाद
आणि अनेक ठिकाणी त्याने आश्रम केलेत. एक बुऱ्हाणपूर नावाचं एक स्थान आहे, शहर आहे, आणि तिथे या पारख सिद्धांताचे बरेचसे महात्मा राहिले आहेत. खूप जुने, जवळजवळ 150 वर्ष पूर्वीचं स्थान आहे. आता यांची काय थिअरी आहे सांगतो तुम्हाला. हे म्हणतात, ईश्वर परमात्मा कोणी नाही, जीव म्हणजेच ब्रह्म, अर्थात परमात्मा म्हणजे ईश्वर आहे. सृष्टीचा कोणी कर्ता नाहीये. जगाला हे बिना ईश्वराचे मानतात. हे म्हणतात, ईश्वर जर ईश्वर नाहीच आहे, भगवान नाहीच आहे, तर हे परमात्मा रहित मानतात. या संसाराला आणि सृष्टीला हे जीव म्हणजेच परमात्मा मानतात. सांगा, ही काय गोष्ट आहे का जराशी बुद्धिमंतांची? या आदि शंकराचार्यजींनी 2500 आजपासून 2520 वर्षांपूर्वी आदि शंकराचार्यजींचा जन्म झाला होता. म्हणजे ईसाजींच्या 508 वर्षांपूर्वी. त्यावेळी या आदि शंकराचार्यजींनी देखील, यांना काय झालं की 8व्या वर्षी यांना प्रेरणा मिळाली की ते पूर्वजन्मीचे पुण्यकर्मी जीव होते, आणि हे जाऊन अडकले एका संतापाशी जो गुहेत राहायचा. आणि 6 महिन्यात किंवा 2 महिन्यात 3 महिन्यात तो गुहेतून बाहेर पडायचा. तर त्याचं नाव ऐकून आदि शंकराचार्यजी तिथे जाऊन पोचले. जेव्हा ते बाहेर आले, त्यांना विनंती केली ज्ञान समजावण्याची. तर त्याने उलटा धडा शिकवला त्या भोळ्या जीवाला की जीव म्हणजेच ब्रह्म आहे. आता ह्याच विधानाचा पुढे प्रचार करू लागले आदि शंकराचार्यजी. जिथून हिंदू धर्माचे हे जे आहेत ना, उगम मानले जातात, प्रकट मानले जाते. तर त्यावेळी हे सर्व ठिकाणी जाऊन सांगू लागले की त्या आपल्या गुरुजींचे विधान सांगू लागले. तर त्यावेळी ही एवढी बुद्धिमान माणसं होती, ते म्हणाले की हे महात्माजी, जर जीव म्हणजेच ब्रह्म आहे तर आम्हाला करण्यासारखं काय राहिलं? आपणच भगवान आहोत. तर मग का दारोदारी स्वतःचा प्रचार करत फिरत आहात? तुम्हीही भगवान, आम्हीही भगवान, मग आम्हाला करायला काय राहिलं मग? आता ही गोष्ट त्या आदि शंकराचार्यजींच्या लक्षात आली की बाबा गोष्ट तर खरी आहे. आणि ही गोष्ट आवडली नाही, कारण गुरुजी त्यांचे मग जिवंत होते. आता ते विधान घेऊन पुढे जाणे हीच गुरु परंपरा होती त्यांची. परंतु त्यांनी स्वतःच्याच विचारांनी मग सांगितलं की तू श्रीकृष्णाची, श्री विष्णूची आणि श्री शंकर भगवानांची पूजा करत जा. किंवा परमात्म्याची दया होती. जर ती गोष्ट स्वीकारली गेली असती आपल्या पूर्वजांकडून, तर आज राम नाम कोणी घेतलं नसतं, सगळे नास्तिक झाले असते. आता हेच बीज आता रुजवत आहे हा अभिलाष दास नावाचा एक कबीरपंथी म्हणवणारा. कबीरपंथी म्हणवतो आणि कबीर साहेबांच्या विपरीत सर्व ज्ञान सांगतोय, म्हणजे हा नक्कीच काळाचा पक्का दूत आहे. आता पुण्यात्म्यांनो, हे काय सांगतात की परमात्मा हे जगत जे आहे ते ईश्वर आहे, म्हणजे बिना ईश्वराचे. जीव भगवान झाला म्हणजे सृष्टीचा कोणी करता नाही, तर याचा अर्थ ही विना भगवानाची झाली. आता आपली श्रीमद भगवद्गीता काय सांगते की ज्या व्यक्तीचे हे स्टेटमेंट आहे की जगाचा कोणी करता नाही, ही आपोआप रचली जाते आणि संहार होते, म्हणजे प्रलय होतो आणि मग स्थिती, सृष्टी तयार होते. आता त्याच्याबद्दल श्रीमद भगवद्गीतेत दाखवतो. आधी यांची सगळी थिअरी सांगेल दास. आणि हे पारखी जे संत आहेत हे नाही मानत की वरती कोणता लोक आहे, सतलोक आहे किंवा कोणता स्वर्गलोक आहे, हे नाही मानत. म्हणतात की या सर्व काल्पनिक गोष्टी आहेत, काल्पनिक, खोट्या. आणि हे यांचे हे देखील म्हणणं आहे की जसं कोणी प्रश्न विचारतो की परमात्मा भक्तांवर दया करतो
दुष्टांना हानी पोहोचवतो. ते म्हणतात की जर भगवान नाहीच आहे आणि परमात्मा कोणावर ना दया करतो ना काही दुःख देतो, तो काही नाही करत, परमात्मा नाहीच आहे. या चतुर माणसाच्या गोष्टी असतात, जो चतुर प्राणी आहे. चातुर प्राणी चोर हैं और मूड बुगद हैं ठोठ, ये संतों के निकाम की इनके देगल जोट. आता अशा माणसांकडेही समूह जनसमूह बसलाय. कमाल केली भगवान, किती श्रद्धाळू, किती भक्त आहेत, डोळे बंद करून बसलेत. गुरुजी जे सांगत आहेत ते योग्य आहे, अगदी बरोबर आहे. आता एवढे चतुर तर संतपद प्राप्त झालेले जीव असतातच की एक सामान्य साधारण व्यक्ती जर कोरा कागद असतो त्यावर काहीही लिहा, त्याच्यावर तर तेच अंक अंकित होतात. तर अशा प्रकारे तो लाखो लोकांना बुडवून बसलाय. आता पहा, ही आहे श्रीमद भगवद्गीता आणि जयदयाल गोयंदका नाव यांचे अनुवादक आहेत. आणि ही कोणती आहे? पदछंद, पदछेद, अन्वय, साधारण भाषा टीका सहित हे याचे नाव आहे. अनुवाद करता याने हे नाव दिले. आणि पहा, हा आहे अध्याय नंबर 16 आणि श्रीमद भगवद्गीता, आणि याच्या श्लोक नंबर 7 पासून सुरू करूया. आता गीता ज्ञानदाता म्हणतात की मी वर तर सांगितले दैवी प्रकृतीवाल्यांची जी माहिती दिली आहे, आणि दुसरे असुरी वृत्तीचे आहेत, अशा 2 वृत्तीचे लोक आहेत. तर असुर स्वभावाची माणसे हा 7वा श्लोक. असुर म्हणजे राक्षस. स्वभाव असणारी माणसे प्रवृत्ती आणि निवृत्ती हे दोन्हीही नाही ओळखत. त्यामुळे यांच्यात ना आतली बाहेरची शुद्ध ना श्रेष्ठ आचरण आहे आणि ना सत्य भाषण आहे. ते खरे बोलत नाहीत, ते गोष्टी पालटतात, खोटे बोलतात. आता 8व्या श्लोकात पहा, अध्याय नंबर 16चा 8वा. ती असुर प्रवृत्तीची माणसे म्हणतात की जग आश्रयरहित आहे, संपूर्ण असत्य आणि विना ईश्वराचे. आपले आपण केवळ स्त्री पुरुषांच्या संयोगाने उत्पन्न आहे. केवळ काम हेच याचे कारण आहे, याशिवाय अजून काय. 9व्यात म्हणाले आहेत की ही मथ्या, या मिथ्या ज्ञानाचा अवलंब करून ज्यांचा स्वभाव नष्ट झाला आहे आणि ज्यांची बुद्धी मंद आहे, ते म्हणजे मंद बुद्धी, ते सर्वांचा अपकार करणारे कुकर्मी, क्रूरकर्मी, उग्रकर्मणा म्हणजे निष्काम हे वायफळ बोलणारे कुकर्मी माणसे जगाच्या नाशासाठीच समर्थ असतात, प्रकट होतात, याचा अर्थ आहे. आता पुण्यात्म्यांनो, या पवित्र श्रीमद भगवद्गीतेने हे स्पष्ट केलं की तो राक्षस स्वभाव, असुर स्वभावाची माणसे असतात जे हे म्हणवतात की कोणी भगवान नाही, म्हणजे सृष्टी अनईश्वर आहे, हे जग अनईश्वर आहे, याचा कोणी भगवान नाही. आता हे जे कबीरपंथी म्हणवतात तसे तर याला कबीरपंथी म्हणायला दासालाही लाज वाटते. परंतु यांचे ज्ञान सार्वजनिक केल्याशिवाय जनतेला समजणार नाही की हे किती मिथ्या ज्ञानाचा प्रचार करतायत. ह्या अभिलाष दासजीने एक गीतासार लिहिलाय. याला कोणी विचारतं, जसे त्याचे भक्तही खूप इथे आले होते, आम्हाला भेटत राहत होते, त्यांच्याशी बोलणं व्हायचं, अजूनही होतं. तर ते काय सांगतात की त्या अभिलाषजींनी मोठी काही शेकडो पुस्तके लिहून ठेवली आहेत आणि गीतासारही लिहिलंय. ते गीतासार वाचलं दासाने. हे चतुर प्राणी असतात जे यांच्या या अज्ञान विधानात उलटे सुलटे करून जे समर्थन यांना जाणवते ते तर हे घेतात आपल्या प्रमाणात
आणि बाकी श्लोक सोडून देतात. श्रीमद भगवद्गीतेत 700 श्लोक आहेत आणि या भल्या पुरुषाने आपल्या अनुसार जे याला हवे होते, जे याला अनुकूल होते, ते फक्त सिलेक्ट केले, बाकी सोडून दिले. मग या अशा व्यक्ती, अज्ञानी माणसं काय म्हणतात की या गीतेत भेसळ आहे आणि योग्य सार काढून आम्ही दिले गीता सार. हे योग्य सार आहे गीतेचं. दाखवतो तुम्हाला. हे पहा पहा, हे आहे पुस्तक गीता सार. अभिलाष दास याचे अनुवादक. आता पूर्ण दाखवतो इथून. हे प्रकाशक आहेत कबीर पारख संस्थान, संत कबीर मार्ग, प्रीतम नगर, इलाहाबाद इथून. हे तिथे छापलंय. पहिल्यांदा सन 1975 मध्ये. अरे बापरे, कमाल आहे. म्हणजे केव्हापासून हे विष घोळतायत समाजात. 1975 मध्ये प्रथम छापलं होतं. आणि मुद्रक आहेत इंडियन प्रेस प्रायव्हेट लिमिटेड, पन्नालाल रोड, इलाहाबाद. आता दाखवतो तुम्हाला. याची कलाकारी बघा. आहा, एकीकडे तर हे म्हणतात की भगवान कोणाचे बरे वाईट नाही करू शकत, आणि मग गीता सार मध्ये 8व्या पानावर हे काय म्हणतात. हा काय म्हणतोय अभिलाष दास, सर्वंकष भूमिका लिहून हा काय म्हणतो, गुरुदेव सर्वांचे मंगल करो. आणि हीच सदिच्छा. सांगा, एकीकडे तर असं म्हणतो की भगवान काही नाही करू शकत, मग गुरुदेव तुमचे कल्याण करतील, तुमचे गुरुजी मंगल करतील, सर्वांचं भलं करो. आहे की नाही यांच्या दुतोंडी गोष्टी. काही शेंडा बुडखा काही नाहीये. आता तर सुरुवात आहे यांची. कलाकारी दाखवतो. हे पहा, अध्याय नंबर 16चा याने अनुवाद केलाय स्वतःच्या या गीतासारमध्ये. अध्याय 16 आणि हे गीतासार आहे. याने 1 पासून हा 6वा श्लोक आहे. हा 6वा श्लोक आहे. याने काय केलंय याची बघा किती कलाकारी आहे. इथपासून दाखवावी लागेल थोडी. या चतुर माणसाने काय करून ठेवलंय. याने स्वतः अनुवाद केलाय. याने काय लिहिलंय, हे जे पुस्तक दासाने तुम्हाला दाखवलं होतं, गीता प्रेस गोरखपूर इथून प्रकाशित आहे, याला याने असं म्हटलंय की मी अनुवाद यातून घेतलाय, याचा अनुवाद घेऊन ठेवलाय आणि मग स्वतःच्या त्या अज्ञान विधानाला स्वतःचं अज्ञान विधान सिद्ध करण्याची कुचेष्टा केली आहे. बघा, तुम्ही पाहिलं होती की ही गीता आहे, गीता प्रेस गोरखपूर इथून. पदच्छेद या गीतेचं हे नाव आहे. पदच्छेद, अन्वय, अन्वय आणि साधारण भाषा टीका सहित. आता हे पहा, हे गीतासार. या गीतासारच्या भूमिकेत याने काय लिहिलंय की गीता प्रेसच्या अन्वय पदच्छेद वाली गुटका गीता अर्थ समजण्यासाठी मदतपूर्ण आहे. याने यातून अर्थ घेतलाय, सहाय्यभूत झाली आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे ज्यांच्या रचनांच्या सहयोगाने माझे हे कार्य पूर्ण झाले आहे, त्यांच्या प्रती मी मनापासून कृतज्ञ आहे. म्हणजे या पुस्तकातून याने अनुवाद घेतले आहेत आणि स्वतःच्या अज्ञानी विचारांना सिद्ध करण्याची कुचेष्टा केली आहे. आता आपण येऊया याने अनुवादित केलेल्या 16व्या अध्यायाच्या आणि 17व्या श्लोकात. हे गीतासार आहे. हे गीतासार आणि पान 203 वर. आता 7वा श्लोक याने कसा केलाय. असुरी स्वभाव असणाऱ्यांना हे नाही जाणत की काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. त्यांच्यात ना पवित्रता असते, ना उत्तम आचरण असतं, आणि ना त्यांच्यात सत्यही असतं. सत्य नाही, सत्य भाषण. आणि यात सत्य भाषण लिहिलंय स्पष्टपणे. आता पुढे पहा. असुरी स्वभाव असणारे हे नाही जाणत की कोणत्या कार्यामध्ये प्रवृत्त झाल्याने भलाई आहे आणि कोणत्या कामापासून निवृत्त व्हायला हवे, अथवा कर्म मार्ग काय आहे आणि त्याग मार्ग काय आहे.
हे कर्तव्य आणि अकर्तव्य बुद्धीने हीन असतात. ठीक आहे. यात लिहिलंय खाली, यातच यांच्यात सत्यतेचा खूप अभाव असतो. असुरी स्वभावाची माणसं असतात, त्यांच्यात सत्यतेची म्हणजे खरेपणा नसतो, त्याची खूप कमी असते. 204 पानावर गीतासार. ते म्हणतात की हे जग मिथ्या तसेच आधाररहित आहे. याचा कोणी ईश्वर नाहीये. हा आपोआप जन्मला आहे. हा केवळ भोगांना भोगण्यासाठी आहे. याच्या व्यतिरिक्त अजून काय आहे? आता याने पहा पुढे स्वतःचे, हा तर जसाच्या तसा अनुवाद घेतलाय गीता प्रेसवाल्यांचा. आता याने ही वायफळ बडबड सुरू केली आहे स्वतःची. या श्लोकात वास्तविकपणे जे लोक कोणत्याही प्रकारची चेतन सत्ता नाही मानत, ती माणसे, जी माणसे विश्वाला केवळ भोगाची वस्तू समजतात, दुराचारात व्यस्त असतात, त्यांना आसुरी संपदा युक्त म्हटले आहे. जगत करता ईश्वर न मानणे आसुरी संपदा नसून जर तो अध्यात्मवादी किंवा सदाचार पर्याण आहे. आता पहा याला काय म्हणायचं आहे. गीतेचा हा श्लोक घेणं याला यासाठी अनिवार्य वाटलं की कुणी शिष्याने जर हे नंतर वाचलं तर याची आधीच सारवासारव करून ठेवावी. याला काय म्हणायचंय की आसुरी स्वभावाची माणसं ती नसतात जी सृष्टीला भगवान रहित मानतात. ते नसतात. ते असतात जे दुराचारी असतात, जे सृष्टीला, जेव्हा इथे स्पष्ट लिहिलंय गीताजींमध्ये की जे याला परमात्मा रहित मानतात सृष्टीला, की याचा कोणी करता नाहीये आणि ईश्वर त्यालाच म्हणतात. तर हा काय म्हणतो, ही तर गोष्ट ठीकच आहे, गीताजीमध्ये लिहिलंय की असुरी स्वभाव असणारे या सृष्टीला ईश्वर रहित मानतात, परमात्म्याला याचा करता नाही मानत. याला असे म्हणायचंय की गीताजीच्या या 16व्या अध्यायात 7 पासून 9 पर्यंत यात त्या लोकांना असुर म्हणजे राक्षसी स्वभावाचं नाही म्हटलंय, जे भगवान याचा करता नाही मानत या विश्वाचा, त्यांना म्हटलंय जे दुराचारी आहेत. आणि यात स्पष्ट आहे, बघा वाचून, तुम्हाला दाखवतो. कारण की पुण्यात्म्यांनो, याचे इंग्रजी दास समजू शकतो, पण या भोळ्या भाबड्या जीवांची तर याने दिशाभूल केलीच आहे किती शेकडो वर्षांपासून. हे पहा, हे गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित. यात स्पष्ट केलं आहे, 16व्या अध्यायाच्या 8व्या श्लोकात म्हटलंय, हे ती आसुरी प्रवृत्तीची माणसे म्हणजे राक्षसी स्वभावाची माणसं म्हणतात की जग आश्रयरहित आहे, पूर्णपणे असत्य आणि विना ईश्वराचं आहे. विना ईश्वराचं आपोआप स्त्री पुरुषांच्या संयोगाने उत्पन्न होते. आता पुण्यात्म्यांनो, या त्या राक्षसी स्वभाव असणाऱ्या माणसांपैकी एक गुण हा देखील आहे की जे या विश्वाला विना ईश्वराचे मानतात. आणि हा काय सारवासारव करायचा प्रयत्न करतोय पहा. आणि मग काय उदाहरण घेतलंय याने, गीता बघा, गीतासार, अभिलाष दासाचे गीतासार. हे पहा, अध्याय नंबर 16 मधील याने काही श्लोक घेतले आहेत, त्यातील हे गीतासार, पान नंबर 204 वर आलो आपण. याला काय म्हणायचं आहे की जगत करता ईश्वर न मानणे, जगताचा करता ईश्वर न मानणे आसुरी वृत्ती नाही. हा स्वतःच सारवासारव करतोय की स्वतःलाच टाळायचा प्रयत्न करतोय इथे. आणि इथं काय सांगतोय की वास्तवात हा काय सांगत आहे की जर तो अध्यात्मवादी किंवा सदाचार प्रवीण आहे, म्हणजे अध्यात्मवादी आहे ना, जो भगवंत, मग अध्यात्म कशाला म्हणतात, परमात्माबद्दलची माहिती, याला म्हणायचंय अभिलाष दासला की जो परमात्म्याला करता नाही मानत आणि जे अध्यात्म म्हणजे मार्गी लागले आहेत ते आसुरी स्वभावाचे नाहीच सांगितले गीतेत. आता सांगा, त्याचा अध्यात्म काय डोंबलाचं राहिलं? जो म्हणतो भगवानच नाहीये, काय डोंबलाचं अध्यात्म राहिलं? मग काय उरलं मग अध्यात्म याच्याकडे?
आणि मग पुढे काय म्हणतो याच पॉइंटवर पहा. पुढे याच 204 पानावर आहे. वास्तवात तर जग अनादी आहे. याचा करता उभं करणं ही मनाची कल्पना आहे. केलं स्पष्ट अभिलाषदासजींनी की याचा कोणी करता उभा केला, कोणी सांगितलं की याचा रचनाकार आहे, तर ती केवळ एक बनावट गोष्ट आहे, कल्पना आहे. ईश्वर लोकांच्या मनातील एक काल्पनिक दिवा आहे, म्हणजे बनावट गोष्टी आहेत सगळ्या. त्याची आवश्यकता तेव्हा संपते जेव्हा सर्वरूप ज्ञानरूपी सूर्य सर्वांच्या हृदयात उगवेल. हे सर्व ज्ञान काय सांगत आहे की हे माना की मी शरीर नाहीये आणि हा हाडामासाचा पुतळा शरीर आहे. यात हे रक्त फिरत आहे आणि जीव तर यापेक्षा वेगळा आहे. बस हे त्याचं स्वतःचं रूप माना. तो मुक्त झाला. आणि मग समाधी लावायला सांगतात की समाधी ही अशी लावा की शरीर नाहीये, तू हाडामासाचा पुतळा नाहीये, तर मन पण नाहीयेस. एकदम सुन्न होऊन जा. म्हणजे माइंडलेस मॅन झाल्यानंतर हे मुक्त समजतात, मोक्ष मानतात. मग पुढे काय सांगितलंय याने अजून सर्वासर्व केली आहे. पहा की जसे गीताजी मध्ये म्हटलंय की जे आसुरी स्वभावाचे आहेत, की जे ईश्वर नाही मानत, भगवान करता नाही मानत ईश्वराला, कोणी मनुष्य दुराचारी असेल आणि ईश्वर मानत असेल तर काय तो देव होऊन जाईल. आणि जर कोणी ईश्वर तर मानत नाही, म्हणजे हा करता ईश्वर मानत नसेल, परंतु त्याला स्वरूप ज्ञान असेल, आत्मज्ञान असेल, तसेच तो सदाचारी असेल, तर काय त्याला आसुर मानले जाईल. बघा, हा आपल्या शिष्यांना दृढ ठेवण्यासाठी की हे तुझा पदर पकडून ठेवतील, सोडून नको जायला, हे सिद्ध करू पाहतोय की जर गीताजीच्या 16व्या अध्यायाच्या 7, 8, 9 मध्ये वर्णित ह्या विवरणाच्या आधारे केवळ ती व्यक्ती जी ईश्वर मानत नाही तिला असुरी स्वभावाचे नाही म्हणू शकत. असुरी स्वभावाचं कारण की दुराचारी व्यक्ती आणि भगवान मानत असेल, हे म्हणत आहे अभिलाषदासजी. तर म्हणतो तो काय चांगला माणूस होऊ शकतो, देव होऊ शकतो. दुराचार करत असेल आणि भगवंताची भक्ती करत असेल, भगवानामध्ये आस्था असेल, आस्तिक असेल, तर काय तो देव होऊ शकतो. म्हणून या गीता अध्याय नंबर 16च्या या श्लोकांमध्ये याचा अर्थ समजा की जो सृष्टीचा कर्ता ईश्वर समजत नसेल आणि आध्यात्मिक असेल, तर त्या बाबत थोडंच सांगितलंय. तर मग तुझं अध्यात्म ज्ञान काय खाक आहे. जर जीवच भगवान आहे, गाढव भगवान आहे, कुत्राही भगवान आहे, मग का जगाला मूर्ख बनवत बसलायस. ही दशा आहे या कबीरपंथी. हे कबीर साहेबांना तर मुळापासून नष्ट करू पाहतायत हे काळाचे दूत. आणि हे वाळवी आहेत. ही वाळवी आहे या परमात्मा कबीरजींच्या. हे किडे आहेत कबीर पंथामध्ये. याचा नाश करण्यासाठी यांचा जन्म झाला. हे स्पष्ट केलंय गीताजीमध्ये की अशी व्यक्ती संसाराचा नाश करण्यासाठीच उत्पन्न होतात. आणि कबीर साहेबांचे ते ज्ञान, ते बीजक ज्ञान हा काय समजणार जेव्हा ते फायनलच केले की भगवान नाहीये. तर त्याविषयी सूक्ष्म वेदात म्हटलंय की बीजक की बाता कहेंगे बीजक नाही आथ, ये पृथ्वी डोबण उतर रे का मिठी बात. आता पहा, पुन्हा बघून घ्या हा 16वा अध्याय गीतासार. या अभिलाष दासाचेच विचार हे पहा. हा काय म्हणतो की एखादा माणूस दुराचारी असेल आणि ईश्वराला मानत असेल, त्याच्यात आस्था असेल, तर काय तो देव होऊन जाईल. आणि जर कोणी ईश्वर तर मानत नसेल, परंतु त्याला स्वरूप ज्ञान, आत्मज्ञान असेल, तसेच तो सदाचारी असेल, तर काय तो असुर मानला जाईल. बघा की वास्तवात तर जग अनादी आहे. हे अभिलाष दासाचे विचार आहेत. याचा करता उभा करणं ही मनाची कल्पना आहे. याचा कोणी भगवान नाहीये. याला रचणारा ईश्वर लोकांच्या मनाची कल्पना आहे. आणि इथे पहा
जगत करता ईश्वर न मानणे आसुरी स्वभाव नाहीये. जर तो अध्यात्मवादी आणि सदाचार परायण असेल, हा स्वतःची सारवासारव करत आहे, स्वतःची आरती स्वतःच ओवाळत आहे, की जे भगवान जगाचा करता ईश्वर मानत नाहीत ते असुरी स्वभावाचे नाही म्हणता येणार. जर त्याच्यात अध्यात्मवाद आहे, आध्यात्मिक आहे, सदाचारी आहे. आणि मग इथे काय म्हणत आहे की कोणी व्यक्ती दुराचारी असेल आणि ईश्वर मानत असेल तर काय तो भला माणूस होऊ शकतो? काय तो देव होऊन जाईल? जर कोणी ईश्वर मानत नसेल म्हणजे अभिलाष दास, परंतु त्याला स्वरूप ज्ञान असेल, स्वरूपाचे ज्ञान असेल, आत्मज्ञान असेल आणि तो सदाचारी असेल तर तो काय असुर मानला जाईल? आता याच्या या जगाचा करता न मानणे असुर स्वभाव नाही. जर तो अध्यात्मवादी आणि सदाचार, मग म्हणतोय की वास्तवात, मग काय सांगितलंय याने? इथे सांगितलंय की वास्तवात तर जग अनादी आहे, याचा करता उभा करणं ही मनाची कल्पना आहे. हा करता नाहीये कुणी, भगवान नाहीये कुणी. आणि ईश्वर लोकांच्या मनाची कल्पना. जर त्याची आवश्यकता संपुष्टात येते जेव्हा त्याला स्वरूपाचं ज्ञान होतं, मग हा म्हणतो की कोणी व्यक्ती दुराचारी असेल आणि ईश्वराला मानत असेल तर काय तो भला माणूस होईल, देव होईल? आणि जो ईश्वराला मानत नसेल, ईश्वर नाहीच आहे, आणि त्याला स्वरूप ज्ञान, आत्मज्ञान असेल, सदाचारी असेल तर काय तो असुर होईल? आता याचा हा पॉइंट की जो भगवान मानत असेल आणि दुराचारी असेल, तो म्हणतोय की तो भला माणूस होईल, देव होऊ शकतो. आता गीताजीतून याचं खंडन करूया. 9व्या अध्यायाच्या 30व्या श्लोकात याच श्रीमद भगवद्गीतेत हे स्पष्ट लिहिलंय की हे अर्जुन, अतिशय अति दुराचारी व्यक्ती जरी असेल आणि ती भगवानाला मानत असेल, तिला साधू समजलं पाहिजे. बघा या नकलीचं आहे काही ज्ञान? हे पहा, श्रीमद भगवद्गीता. आणि ही तर गीता प्रेस गोरखपूरवाल्यांची, आणि याने याची नक्कल करून त्यात आपली बकवास केली आहे सगळी. हे पहा, अध्याय नंबर 9 आणि याच्या श्लोक नंबर 30 मध्ये म्हटलंय, जर कोणी अतिशय दुराचारी ही अनन्य भावाने माझा भक्त होऊन मला पूजत असेल तर तो साधू मानण्यायोग्य आहे. आता सांगा, हा तर बेईमान माणूस आहे. याने जनतेच्या उद्धाराचा नाही तर काळाच्या जाळ्यात अडकवण्याचा ठेका घेतलाय. आता सूक्ष्म वेदात म्हटलंय की के कुष्टी होवे संत बंदगी कीजियो, होवे शाके विश्वास चरण चित दीजियो. परमात्म्याने म्हटलं आहे की जरी एखाद्या भक्ताला कोड झाले असतील, कितीही दुःख असेल कर्माचं, आणि तो भक्ती मार्गाला लागला असेल तर त्याचा तिरस्कार नका करू, त्याचा दुस्वास करू नका, त्यालाही प्रेम द्या. तो भक्ती करत आहे, तो भक्त झाला. आणि वेश्येचा विश्वास, भगवानावर श्रद्धा असेल, भगवानाला मानत असेल वेश्या, म्हणतात तिच्याकडे चांगल्या नजरेने पहा, तिचं नशीब घडवा त्या मुलीचं. ठीक आहे, कर्माच्या आधारानं कोणी कसाई झाला असेल, कोणी डाकू झाला, कोणी दारुडा, कोणी अजून काही, तर एकदा जर या मार्गाला लागले आहेत पूर्ण विश्वासाने तर दुष्कर्मेही सुटतील. आणि हा काय काय म्हणत आहे की कोणी अतिशय दुराचारी व्यक्ती असेल तर तो देव होऊ शकतो का? म्हणून अभिलाष दासला नाही म्हटलं गीतेत राक्षस, आसुर. कारण की गीता सांगते की अतिशय दुराचारी व्यक्तीही जरी असेल तरी त्याला साधू मानलं पाहिजे. आणि जो ईश्वर नाही मानत तो तर एक नंबरचा राक्षस आहे. ते तर बोलण्याचीच गरज नाही. पशुमध्ये आणि दगडात काय फरक आहे? जर इतका मंदबुद्धी माणूस आहे की भगवान नाहीये, आणि मग काय तुझं काय डोकं आहे? ते नाश केला, सगळा बट्ट्याबोळ केला या नकली लोकांनी अध्यात्म मार्गाचा, स्वतःकडून स्वतःच्या मनाप्रमाणे कथा रचल्या. आता पुण्यात्म्यांनो, याची सगळी फोल खोलतो, फार वेळ नाही लागणार, कारण आज मानव समजूतदार आहे. आजपर्यंत या मानवाकडे कोणता असा पर्याय नव्हता ज्याच्याशी तो तुलना करू शकेल.
तर दासाने ही तुलना करण्याची ISI मार्कवाली वजनमाप वाटली आहेत. आता मिनिटभरात तोलू आणि या सगळ्यांचे कोथळे आणि झोळ्या रिकाम्या करून दाखवेल हा दास. हे काय भरत आहेत, काय लिहित आहेत. जर कोणी व्यक्ती म्हणतो की भगवानच नाहीये, आता परमात्मा म्हणतात अशा व्यक्ती परमात्म्याच्या शत्रू असतात, द्रोही असतात. याने या गीतासारमध्ये कशी चाल कलाकारी दाखवली आहे बघा, दाखवतो तुम्हाला. याने गीतासार लिहिलंय अभिलाष दासजीने, बघा गीतासार. आता बघा याची चतुरता दाखवतो. अध्याय नंबर 8 याने सार काढले, बाकी श्लोक सोडून दिले. गीताजी अध्याय 8 श्लोक 1 ते 4 सोडून दिले. हे पहा, 1:1 याने कुठून 5 पासून सुरुवात केली, 8 मधील. अरे वा. जी व्यक्ती, श्री भगवान म्हणाले, जर जीव भगवान आहे तर हा भगवान कुठून आला मग? जी व्यक्ती मृत्यूच्या समयी फक्त माझेच स्मरण करत ते शरीर सोडून जाते, ती माझ्या स्वरूपाशी एकरूप होते, यात संदेह नाही. आता यात स्वतःची आडकाठी घातली आहे ना इथे मध्येच. 6 आणि 7 घेतले, 6 पर्यंत घेतले आणि 7 पर्यंत घेतले. हे पहा. आणि मग 8वाही घेतलंय याने. काय घेतलंय? हे पार्थ, जो मनुष्य अभ्यासाने मनाला योगामध्ये जडवून परम दिव्य पुरुषाचं निरंतर चिंतन करत राहतो, जो चित्त इतरत्र भटकू देत नाही, तोच त्याला प्राप्त करतो. आता सांगा, या गीतेत एकतर गीता ज्ञानदाता स्वतः म्हणत आहे 8व्या अध्यायाच्या 5 आणि 7 मध्ये तर स्वतःबद्दल, आणि 8व्याच्या 8, 9 आणि 10 मध्ये कोणा दुसऱ्याबद्दल बोलत आहे. पुढे पहा. याने परत 9 पासून 13 पर्यंत सोडून दिले 8व्याच्या. पुढे याने पाहिले तर पकडला जाईल ना. फक्त 8व्यात गोळवून ठेवलंय. याचा यथार्थ अनुवाद नाहीये हा. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेबजी. आपलं नाव? दिनेश नामदेव वडवी. आपण कुठून आलात? मी एक खेड्या गावातून आलो. राहणार वाक्षेपा, पोस्ट कोटली, तालुका जिल्हा नंदुरबार. आपला व्यवसाय काय आहे? मी एक शेतकरी आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 13 जून 2018 मध्ये घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आम्ही ठाकूरसिंग बाबा आम्ही गुरु केला होता. आम्ही ती भक्ती साधना 18 वर्षपर्यंत भक्ती केली आणि भक्ती करत असताना आम्हाला काही लाभ मिळेल असं, पण आम्ही भक्ती करत होतो. त्या भक्तीचं काही नियम मर्यादा नव्हती, पण आम्हाला जे दिलं 5 मंत्राची जाप ते करत होतो. भक्ती करत असताना, भक्ती करता करता खूप काही आम्ही शेतीवाडी करायचं. एवढं पिकायचं पण पुरायचं बी नाही. जेमतेम 5-6 महिने पुरायचं. मग आम्हीला गुजरातमध्ये जावं लागायचं. गुजरातमध्ये काम करायचं, जिथे काम भेटलं तिथे. असं उदरनिर्वाह चालत होता. ते करता करता मला माझ्या घरच्यांना कोणा भक्ताकडे, कोणा महाराजकडे, डॉक्टरकडे जोपर्यंत ते हे करत होते त्यांचे योग्यतेनुसार, पण आम्हाला काय ते सुख भेटलं नाही. आम्ही ती भक्ती करता करता मला केस तोडा झाला माझ्या अंगाच्या खाली. केस तोडा असा झाला की अशी अग्नी, म्हणजे लोक अग्नीमध्ये भाजून जातात, त्याची वेदना होत नसेल एवढी वेदना. मग केस तोडा म्हणजे आम्ही एक आदिवासी आहे. आदिवासी समाजामध्ये एक आम्ही आयुर्वेदी वेदने उपचार करतो आणि खूप लोक केस तोडाची दवा देतात. पालापाचोळा बांधला तरी ते कच्चं राहिलं तर बसून जातात, पक्कं राहिलं तर ते पूर्ण असं फुटून जातं. पण तसं झालं नाही. मला 7व्या दिवशी अशी म्हणजे एक संकेत मिळाला की माझा आखरी श्वास आहे. मग माझे घरचे घाबरून गेले.
मला नंदुरबारच्या दवाखान्यात विजय पटेल सर्जरीमध्ये दाखल झालं. तिथं ऑपरेशन केलं आणि पू काढला. 6 डिश पू काढलं आणि पलंगावर टाकलं. मी पलंगावर दिसायचं नाही. तर माझे पोरे बायको खूप रडायचे आणि गावात फोन केला, म्हणे दिनेश दादांचं ऑपरेशन झालं का? हो म्हणे, पण तो पलंगावर दिसत नाही, तो जीवेल की मरेल. आता मरेल असं पोरांना सांगून दिलं. पोरं रडत होते. मला पण समजलं की माझं शेवटचं आहे. जेमतेम या कातडीला सुधरवलं, पण अंदर जे शरीरामध्ये दुखणं होतं ते दुखतच होतं. कारण की 7 पुड्याच्या डोंगरावर आग पेटते, ती दुनियाला दिसते, पण पोटामध्ये आग जळते, ती कोणाला दिसत नाही. तशी माझी वेदना होती. मग मी जेमतेम माझं शरीराचं जेवढं दिवस पूर्ण होईल तेवढे दिवसपर्यंत मी राहील, आणि जेव्हा मला माझे श्वास संपेल तेव्हा मला घेऊन जाईल. माझ्या कर्मामध्ये हेच असेल. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच ठाकूरसिंग महाराज यांच्याकडनं अनुग्रह घेतला होता आणि त्यांची नामदीक्षा आपण घेतली होती आणि त्यांची भक्ती साधना आपण करत होतात, आणि त्यानंतर आपल्याला आपले गुरु महाराज असे सांगत होते की मनुष्याला जे कर्म आहे ते भोगावेच लागतात. त्या अनुषंगाने आपण ती भक्तिविधी चालूच ठेवली आणि जो त्रास होता तो सहन करत गेले. मग मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांच्या मार्गाबद्दल आपल्याला कसं कळालं आणि आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात कसे आलात? कारण की माझं ऑपरेशन झालं, सुधारलं, तर वरची कातडी सुधारली, पण मधलं सुधारलं नाही. कारण की ती वेदना अशी होती की मारून टाकणारी होती, या धर्तीवरून संपवणारं होतं. पण असं करत असताना आता आपण बी एखाद्या युगामध्ये परमात्माचं काही कार्य केलं असेल, नाव घेतलं असेल, म्हणून माझं गावाजवळ एक गाव आहे उमज म्हणून, तिथला भगतजी धर्मेंद्र भगतजीने मला ज्ञानगंगा पुस्तक दिली. तर म्हणे काय त्रास करतो, म्हणे मी पण तीच भक्ती केली, तर हा पुस्तक वाचून घे आणि परमात्मा दया करेल, वाचून तर बघ. मी पण कसं जेवढी TV बघायचं तेवढं चालत होतं. मी म्हटलं शेवटी मरणार आहे, मरता क्या नाही करता म्हणतात तसं मी पण पुस्तक वाचायला सुरुवात केली. थोडंसं वाटलं तर आराम लागलं मला, तर खूप चमत्कार. मी म्हटलं काहीतरी आहे या पुस्तकामध्ये, असं लटकलं. तो पुस्तक वाचला. एक पूर्ण पुस्तक वाचल्यानंतर असं आराम झाला की काहीतरी ओझं होतं ते निघून गेलो आणि मी हलकासा होऊन गेलो. तर या पुस्तकामध्येच एवढी ताकद आहे, तर हा पुस्तक लिहिणाऱ्यामध्ये किती ताकद असेल. तो खरंच भगवान असेल, खराच गुरु असेल. म्हणून एकदाच वाचल्यावर जे आपण 18 वर्षात भक्ती केली ते भेटलं नाही, ते आपल्याला एका पुस्तक वाचल्याने 8-10 दिवसात आपल्याला समजलं. या पुस्तकामध्ये ज्ञानच असं आहे की ते वाचूनच जर चांगलं होत असेल, ते गुरु जर धारण केल्याने काय होईल. मग ते जे भगताने पुस्तक दिलं तो म्हणे काय, मी म्हटलं मला वाचू दे. असं करता करता मी 1 महिना घेतला आणि 4दा वाचलो. पूर्ण फ्रेश झालो. आणि जेव्हा नामदीक्षा घ्यायला मला म्हणे गाडीवर बसशील का, मी म्हटलं गाडीवर तर बसणार आहे, पण कुठे घेऊन जाणार दीक्षा घ्यायला. तर म्हणे आपल्याला धुळ्याला जावं लागेल, म्हणे धुळ्याला नामदान सेंटर आहे. तर मी म्हटलं माझ्याकडे पैसे नाही, फक्त 2 रुपये आहे. तो भगतजी म्हणे फक्त तू गाडीवर बस, तुझे 2 रुपये तुझ्याकडे राहू दे आणि चल, तू फक्त हा सांग आणि गाडीवर बस. मग आम्ही धुळ्याला आलो. 13 जून 2018ला प्रथम नाम दीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे पुस्तकातनं अनुभवलं, आणि त्याचप्रमाणे जेव्हा आपण पुस्तकाचं वाचन करत होतात, त्या पुस्तक वाचनामुळे आपल्याला जो कष्ट होता, जो आपल्याला त्रास होता, जो असह्य त्रास होता, ज्या वेदना होत्या, त्या पूर्णपणे बऱ्या झाल्यात. तर मला असं विचारायचं, जेव्हा आपण प्रत्यक्षात संत रामपालजी महाराजांचं नामदान घेतलं, त्यांची गुरुदीक्षा घेतली आणि त्यांच्या भक्तिमार्गावर जेव्हा आपण चालायला लागलात, त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? माझं तर दुखणं बंद झालं, पण माझं घरचं, माझा जो फॅमिली मेंबर आहे, माझं कुटुंब आहे, माझं बाई,
दवाखाना चालूच राहायचं रोजचं. एखादा दिवस चांगला गेला तर गेला, नाही तर काही नाही. पोरे शाळेत होते तर शाळेतून फोन यायचं, तुमच्या पोरांना असं आहे, असं बिमारी आहे, त्यांना नंदुरबारमध्ये सिव्हिलमध्ये ॲडमिट केलं. मग धावतच फिरायचं, सुख नावाचं चैन नव्हतं. पण जेव्हा संत रामपालजी महाराजांची गुरु केलं आणि नामदीक्षा घेतलं, तेव्हापासून मला एवढं सुख आहे का आजपर्यंत मी दवाखान्यात गेलो नाही. मग एक दिवशी मोटर बांधायला नवापूरला घेऊन गेलो. तिकडनं रात्री येत होतो तर अचानक रात्री 8:15 ते 8:30च्या दरम्यान आमचं महाराष्ट्र आणि गुजरातच्या हद्दीवर धारेश्वर असं प्रख्यात आहे ठिकाण, त्या जंगलामध्ये हायवेला असं फेकलं गेलं. कारण की एवढी स्पीडमध्ये होतो की 90 ते 100च्या स्पीडने मोटरसायकल घेऊन येत होतो. तर अचानक फेकलं गेलो. त्या जंगलामध्ये एक गाव होतं, त्या गावाजवळच. मग लोक धावून आले, आवाज ऐकून काय झालं काय नाही. फेकलं गेलं, पण परमात्माचं जे सतसाहेब आहे ते सतसाहेब सांगितलं फेकलं गेलं. माझी गाडी बी सुरक्षित आणि मी पण सुरक्षित. फक्त मला इथं खरचटलं गेलं बस. सर, जसं तुम्ही सांगत आहात की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांशी जोडल्या गेलात आणि संत रामपालजी महाराजांनी जी आपल्याला भक्तिविधी दिली, त्या भक्तीमुळे, त्या गुरुमंत्रामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. अशा नाना तऱ्हेच्या संकटातनं संत रामपालजी महाराजांच्या भक्तीने आपल्याला वाचवलं, त्यातनं बाहेर काढलं. तर या अनुषंगाने आपण जो भगत समाज आहे, जो श्रोता वर्ग आज आपल्याला टीव्हीवर बघत आहेत, किंवा जो श्रद्धाळू आहे, जो भक्तीसाठी दरदर फिरत आहेत, त्यांना आपण काय संदेश द्याल? माझ्यासारखा माणूस संदेश द्यायच्या लायक नाही. फक्त मी हात जोडून एक प्रार्थना करू शकतो की आपण जर एवढं देवी देवतांची भक्ती करतो तर दुखी का? पण आपल्याला हा माणूस जन्म भेटला, हा वारंवार भेटणार नाही. आपल्याला गुरु करावाच लागेल. पण गुरु कसा? जर खरा गुरु जर भेटलं तरच आपलं माणूस जन्म सफल आहे. आणि फेसबुक, यूट्यूबवर पण चालू असतात. आपल्याला आता इंटरनेटचा जमाना आहे, आपण बघू शकता. आपल्याला जर पटेल, खरंच ज्ञान आहे, आपण बघायचं, वाचायचं आणि आपल्याला समजलं तर गुरु करा. आणि त्यांची जी भक्ती मर्यादा आहे, ती भक्ती मर्यादामध्ये राहून आपण भक्ती केली तर माणूस जन्म सफल आहे. आणि खरा गुरु तोच आहे या धरतीवर. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे शास्त्रोक्त भक्ती सांगतात आणि प्रत्येक मनुष्याने शास्त्रोक्त भक्ती करायला हवी. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला असं वाटत असेल की त्यांनी सुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी, तर तो व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? त्यांचे अनेक TV चॅनलवर सत्संग येतात आणि तिथं नंबर असतात. आपण ते नंबरवर डायल करायचं. जवळचं आपलं जिथं आपल्याला जवळ पडेल तिथलं नामदान सेंटर सांगितलं जाईल आणि तिथं फ्रीमध्ये, मोफतमध्ये नामदीक्षा दिली जाईल. तिथे 1 रुपया बी खर्च लागत नाही. धन्यवाद सतसाहेब जी. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.